अरेंज मॅरेज भाग 2. दोन मने एक संवाद आणि बरेच काही. काव्याच्या हृदयाची धडधड वाढली. स्क्रीनवर आकाश हे नाव चमकत होते. तिने एक मोठा श्वास घेतला आणि कॉल उचलला. पलीकडून अत्यंत शांत, संकोची पण तितकाच आदरयुक्त आवाज आला. हॅलो काव्या, सॉरी मी तुझा कॉल वेळीच उचलू शकलो नाही. आमच्या घरी रात्री 9 नंतर फोनवर बोलणं किंवा फोन वाजणं चांगलं मानलं जात नाही. आईबाबांना समजलं असतं तर उगाच मोठा प्रसंग झाला असता, म्हणून मी गॅलरीत येऊन तुला कॉलबॅक केला. काव्याने विचार केला की जो मुलगा घरच्यांसमोर एक शब्दही बोलू शकला नाही, तो इतक्या रात्री गुपचूप फोन करून बोलतोय म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट आहे. ती तिच्या बेधडक स्वभावाला साजेसं म्हणाली, इतकी भीती वाटते तर मग नंबर का दिलात? आणि तुमच्या आईने आज आमच्या घरी जो काही देखावा केला त्यानंतर मला वाटलं नव्हतं की तुम्ही फोन कराल. आकाश पलीकडून थोडा वेळ शांत झाला. मग तो अत्यंत समजूतदारपणे म्हणाला, काव्या, मला माहीत आहे आज जे काही घडलं ते खूप चुकीचं होतं. माझ्या आईचे शब्द कडू होते आणि त्यांनी तुमच्या कुटुंबाचा अपमान केला. मी तिथे शांत होतो कारण लहानपणापासून मला मोठ्यांच्या समोर बोलण्याची सवय नाही. तो माझा आदर आहे, भीती नाही. पण जेव्हा तू अत्यंत स्वाभिमानाने तुझ्या कुटुंबाची बाजू मांडलीस तेव्हा मला समजलं की संस्कारी असणं आणि लाचारी असणं यात खूप फरक आहे. मला तुझ्याशी बोलायचं होतं कारण माझं जग जरी व्यावसायिक असलं तरी मला नात्यांची किंमत कळते, म्हणूनच मी तो नंबर दिला. आकाशचे हे स्पष्टीकरण ऐकून काव्याच्या मनातील राग थोडा शांत झाला. तिला समजले की आकाश त्याच्या कुटुंबासारखा अहंकारी नाही, तो फक्त एका वेगळ्या वातावरणात वाढला आहे. त्या रात्री त्या दोघांमध्ये तब्बल 1 तास संवाद चालला. आकाशने त्याच्या घरातील कडक शिस्तीमागची कारणे सांगितली तर काव्याने तिच्या एकत्र कुटुंबातील प्रेमाचे किस्से शेअर केले. 2 भिन्न टोकांचे हे तरुण पहिल्यांदाच एकमेकांच्या मनाच्या जवळ येत होते. आकाशच्या त्या रात्रीच्या पहिल्या फोननंतर काव्याच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या. पुढील 2 दिवस त्या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. घरातल्या कडक शिस्तीमुळे दिवसा बोलणे कठीण असले तरी ते दोघे रात्री आवर्जून एकमेकांशी 1-2 तास बोलू लागले. या 2 दिवसात त्यांनी केवळ एकमेकांचे छंद जाणून घेतले नाहीत तर एकमेकांच्या मनाचा तळ गाठला. आकाशने काव्याला सांगितले की तो तिच्या बेधडक आणि स्वाभिमानी स्वभावाच्या प्रेमात पडला आहे. तर काव्याला आकाशच्या शांत, समजूतदार आणि आदरयुक्त वागण्यातील खरेपणा जाणवला. 2 भिन्न विश्वातील हे 2 किनारे आता एकाच प्रेमाच्या प्रवाहात वाहू लागले होते. 2 दिवसांचा अवधी संपताच दोघांनीही आपल्या घरात लग्नासाठी ठामपणे होकार कळवला. आकाशने पहिल्यांदाच घरात स्वतःचा निर्णय अत्यंत ठामपणे मांडला, ज्यासमोर त्याच्या आईलाही नमते घ्यावे लागले. मग लगीनघाई आणि स्वप्नांची तयारी चालू झाली. होकार मिळताच दोन्ही कुटुंबात लग्नाची लगबग सुरू झाली. काव्या ही तिच्या 3 काकांच्या आणि आईवडिलांच्या संपूर्ण एकत्र कुटुंबात एकुलती एक लाडकी मुलगी होती. त्यामुळे घरातल्या प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्या मुलीचं लग्न शहरात सर्वात थाटामाटात झालं पाहिजे असा चुलत्यांचा हट्ट होता. खरेदीची धावपळ, कपड्यांची निवड आणि दागिन्यांची थाटमाट यात संपूर्ण घर व्यस्त झाले. साधे घर असले तरी काव्याच्या लडक्या स्वभावासाठी तिच्या वडिलांनी आपल्या आयुष्याची पुंजी आनंदाने खर्च केली. मेहंदीच्या सुवासाने आणि हळदीच्या पिवळ्या रंगाने काव्याचे रूप अधिकच खुलू लागले. प्रत्येक विधीमध्ये काव्याचे डोळे मात्र फक्त आकाशच्या येणाऱ्या मेसेजची आणि लपूनछपून होणाऱ्या फोनची वाट पाहत असत. लग्नाचा तो सोहळा चालू झाला, जो की तो क्षण म्हणजेच अखेर बहुप्रतीक्षित लग्नाचा दिवस उजाडला. भव्य लग्न सोहळ्याचा मंडप सुवासिक फुलांनी आणि मखमली दिव्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघाला होता. आकाश लग्नाच्या पारंपरिक शुभ्र शेकडो नक्षीकाम केलेल्या शेरवानीमध्ये अत्यंत देखणा दिसत होता.
तो अंतरपाटाच्या समोर उभा राहून अधीरतेने फक्त काव्याची वाट पाहत होता. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने पडत होते. अंतरपाट धरला गेला. मंगलाष्टकांचे सूर हवेत तरंगू लागले आणि अचानक सनईचे गोड सूर वाजले. संपूर्ण मंडपात एकच शांतता पसरली आणि सर्वांच्या नजरा प्रवेशद्वाराकडे वळल्या. काव्याचे काका आणि तिचा भाऊ तिला अत्यंत आदराने आणि प्रेमाने मंडपात घेऊन येत होते. आता सौंदर्याचा आविष्कार आणि रोमॅन्टिक नजरभेट होणार होती. काव्याने वज्रचुडा भरून अंगावर भरजरी लाल रंगाची पैठणी नेसली होती. तिच्या कपाळावरची चंद्रकोर, नाकातली पारंपरिक नथ आणि केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा तिच्या सौंदर्याला स्वर्गीय रूप देत होता. तिने लाजत आपले डोळे खाली झुकवले होते, पण तिच्या गालावर उमटलेली लाजेची लाली तिच्या मनातील भावना सांगत होती. अंतरपाट सरकला आणि आकाशची नजर थेट काव्यावर पडली. काव्याला त्या रूपात पाहताच आकाशच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या नजरेत केवळ कौतुक नव्हते, तर स्वतःचे सर्वस्व हरवून बसल्याची भावना होती. अखेर काव्याने हळूच आपले 2 मोठे काजळभरे डोळे वर केले आणि तिची नजर आकाशच्या नजरेला भिडली. त्या एका क्षणात जणू काळ थांबला होता. आकाशच्या डोळ्यांतील अथांग प्रेम पाहून काव्याच्या ओठांवर एक मधुर हसू उमटले. आकाशने मनातल्या मनात स्वतःला विचारले, निसर्गाने सौंदर्याची ही एवढी सुंदर कलाकृती फक्त माझ्यासाठीच घडवली आहे का? तिच्या रूपाने केवळ त्याचे डोळेच नाही, तर त्याचे संपूर्ण आयुष्यच उजळून निघाले होते. काव्या जेव्हा वधूच्या रूपात त्याच्या समोर येऊन उभी राहिली, तेव्हा तिच्या अंगातील मोगऱ्याच्या गंधाने आकाशचे मन मोहरून गेले. तो हळुवार आवाजात फक्त तिलाच ऐकू जाईल अशा स्वभावात म्हणाला, आज चंद्रही तुझ्या सौंदर्यासमोर फिका पडलाय काव्या. त्याचे हे शब्द ऐकून काव्याने लाजून आपली नजर पुन्हा खाली झुकवली. अक्षता आणि आयुष्याची नवी सुरुवात होणार होती. त्यानंतर विधींना सुरुवात झाली. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातली. जेव्हा आकाशने काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आणि तिच्या भांगात सिंदूर भरला, तेव्हा काव्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी रडत हसत काव्याचा हात आकाशच्या हातात दिला. हा त्यांचा कन्यादानाचा सोहळा होता. आकाशने तिचा हात अत्यंत घट्ट पकडला, जणू तो तिला मूकगवाही देत होता की आयुष्याच्या या प्रवासात तुझा हात आणि तुझी साथ कधीही सोडणार नाही. अग्नीला साक्षी ठेवून त्यांनी 7 फेरे घेतले. प्रत्येक फेऱ्यासोबत 2 भिन्न स्वभाव, 2 वेगळी कुटुंबे आता एका पवित्र बंधनात बांधली जात होती. संध्याकाळी जेव्हा निरोपाची वेळ आली, तेव्हा काव्य आणि तिच्या कुटुंबाला मिठी मारून रडू लागली. आकाशच्या आईनेही पुढे येऊन काव्याला जवळ केले. काव्याच्या त्या दिवशीच्या स्वाभिमानी रूपाने त्यांच्या मनातील अहंकार आधीच संपवला होता. आकाशने काव्याला गाडीत बसवले, तिचा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाला, तुझं ते साधं घर मागे सुटलं असलं तरी माझ्या मनात तुला त्याहूनही मोठं हक्काचं घर मिळेल. काव्याने आकाशच्या खांद्यावर डोके ठेवले आणि 2 किनाऱ्यांचा हा सुंदर प्रवास आता एका नव्या समुद्र प्रवाहाच्या दिशेने सुरू झाला.